नमस्कार, मी स्नेहा. आपण पाहत आहे साम टीव्ही. साम टीव्हीच्या साम संजीवनी या आरोग्य विशेष कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. वय वाढतं तसं हृदयविकाराचा धोका सुद्धा वाढायला सुरुवात होते आणि घरातली वृद्ध मंडळी हृदयविकाराला बळी पडू लागतात. पण आपली इच्छा असून सुद्धा आपण काहीच करू शकत नाही अशा परिस्थितीत. आपण आपल्या घरातल्या वृद्ध मंडळींना हृदयविकाराला बळी पडण्यापासून वाचवू शकतो का? आपण आपल्या ज्येष्ठ नागरिकांचं हृदय निरोगी बनवू शकतो का? या प्रश्नांची उत्तरं विख्यात लाईफस्टाईल डिसीज रिव्हर्सल तज्ज्ञ आणि माधवबागचे झोनल मेडिकल हेड डॉक्टर विपिन गोंद यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत आणि त्यासाठी डॉक्टर विपिन हे आपल्या स्टुडिओत आलेले आहेत. सरांचं स्वागत करूया. डॉक्टर, तुमचं खूप खूप स्वागत. नमस्कार. चला तर मग आपण चर्चेला सुरुवात करूया. डॉक्टर, एकतर आपल्या कुटुंबात किंवा घरात जर वृद्ध मंडळी असतील तर त्यांची हेल्थ किंवा त्यांचं आरोग्य हे आपल्या चिंतेचा विषय असतो. तर अशा ज्येष्ठ नागरिकांना हृदयविकाराचा धोकासुद्धा तितकाच असू शकतो, ही शक्यता आपण नाकारू शकत नाही. तर अशा वृद्ध व्यक्तींच्या हृदयाची काळजी आपण कशा प्रकारे घेऊ शकतो? एक्झॅक्टली. सो जसे जसे व्यक्ती सिनियर सिटीजन होत जातात, एज वाढत जातो, तेव्हा बॉडीमध्ये डिजनरेटिव्ह प्रोसेस जी आहे, म्हणजे त्याला झीज म्हणू शकतो शरीराची, जी की नॉर्मल एजिंग प्रोसेस असते, हे खूप फास्ट पेसने होत असते. पण तेव्हा काय होणार की रक्तवाहिन्या जे आहेत बॉडीमधल्या ते कुठेतरी कडक व्हायला लागतात. त्याला आर्टेरिओस्क्लेरोसिस म्हणतात. आणि हे रक्तवाहिन्या जेव्हा कडक होतात तेव्हा बॉडीमध्ये ब्लड प्रेशर वाढतो, हार्ट रेट वाढतो आणि त्याचा जो ताण आहे ते आपल्या हृदयावरती पडत असतो. तसंच जेव्हा सिनियर सिटीजनला डायबिटीज किंवा मधुमेह, ओबेसिटी, वाढलेलं वजन किंवा डिस्लिपिडेमिया असे जेव्हा आजार असतात तेव्हा त्याच्यामध्ये याचा त्रास अजून कितीतरी पटीने वाढून जातो. तर माधवप्राश जे आम्ही माधवबागमध्ये एक औषध तयार केलेलं आहे, ह्याचा जर वापर केलं तर जे आर्टेरिओस्क्लेरोसिस आपण जे म्हणतो सिनियर सिटीजनमध्ये जे डेव्हलप होतो, ज्याच्या कारणाने ब्लड प्रेशर वाढत असतं, हे नियंत्रणात ठेवू शकतो आपण. सेकंड, आपल्याला वजन जर वाढलेलं असेल तर ते वजन कमी करण्यासाठी आपल्याला एफर्ट्स घ्यायला पाहिजे. जर आपलं शुगर कंट्रोलमध्ये नसेल तर ते शुगरला कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी पण आपल्याला एफर्ट्स घ्यायला पाहिजे. तर एकंदरीत लाईफस्टाईल मॉडिफिकेशन करणं, डाईटमध्ये बदल करणं, रोज एक्सरसाइज करणं, झोप पुरेशा घेणं आणि आपलं डायजेशन व्यवस्थित होतोय का, आपण स्ट्रेस घेतोय का, याच्याबद्दल कुठेतरी कंट्रोल जर आपण ठेवलं तर नक्कीच ओल्ड पेशंटमध्ये किंवा सिनियर सिटीजनमध्ये आपण हेल्थ चांगल्या पद्धतीने चांगलं ठेवू शकतो. नक्की सर. डॉक्टर विपिन म्हणतात त्याचा अर्थच हा आहे की या माधवप्राशच्या सेवनामुळे आपले ज्येष्ठ नागरिक त्यांचं हृदय निरोगी ठेवू शकतात आणि माधवबागचं हे जे माधवप्राश आहे ते तुम्ही ऑर्डर करू शकता, घर बसल्या ऑर्डर करू शकता आणि त्यासाठी तुम्हाला कॅश ऑन डिलिव्हरीची सुविधासुद्धा उपलब्ध आहे. आणि त्यामुळे जर तुम्हाला माधवप्राश ऑर्डर करायचा असेल तर नक्कीच या नंबरवर मिस कॉल द्या आणि हा नंबर तुम्ही नोंद करून घ्या. 02248906262 या क्रमांकावर मिस कॉल द्या आणि माधवप्राश जे आहे ते तुम्हाला घरपोच मिळेल. सर, खरं तर माधवबागनं माधवप्राश तयार तर केलं, खूप संशोधन करावं लागलं असेल ह्याला. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की माधवप्राश नेमकं काम कशा प्रकारे करतं? ओके. सो माधवप्राशमध्ये 40पेक्षा जास्त आयुर्वेदिक हर्ब्स आम्ही वापरलेला आहे आणि त्याच्यात आम्ही व्हिटॅमिन सीचा वापरसुद्धा केलेला आहे. जेव्हा हे हर्ब्स जसे की आवळा आहे, याच्यामध्ये गुडूची आहे, गुळवेळ, नंतर बिल्व आहे, पुनर्नवा आहे, गोक्षूर आहे, असे 40पेक्षाही जास्त हर्ब्सचा वापर करून आपण माधवप्राश तयार केलेला आणि याच्यामध्ये व्हिटॅमिन सीचा प्रयोगसुद्धा केलेला आहे. तर रिसर्च असं सांगतं की जेव्हा आपण व्हिटॅमिन सी घेतो एका डेफिनेट अमाऊंटमध्ये तर ते व्हिटॅमिन सी जे आहे ते आतमधल्या जे रक्तवाहिन्या असतात त्याच्यात जे डॅमेज होत असतं, आपण जे काय अपत्य करतो त्याच्यामुळे जे डॅमेज होतं त्याला रिकवर करायचं काम व्हिटॅमिन सी हे करत असतं. तसंच ते आयुर्वेदिक हर्ब्स आपण वापरलेलं आहे. हे हर्ब्स बॉडीच्या आतमधल्या इम्युनिटीला वाढवतात, हृदयाचे जे स्नायू असतात त्यांना ते बळकट करतात, रक्तवाहिन्या जे कठीण झालेल्या असतात त्यांना लवचिकता आणतात, म्हणजे त्यांना फ्लेक्सिबल बनवतं. म्हणजे जेव्हा गरज असते तेव्हा ब्लड प्रेशरचं मॅनेजमेंट जे आहे हे खूप सुरळीत होण्यासाठी माधवप्राश मदत करत असतं. तर माधवप्राशमध्ये व्हिटॅमिन सी बरोबर जे काय हर्ब्स आहेत हे जेव्हा एकत्र येतात तेव्हा बॉडीची इम्युनिटी वाढवतात, रक्तवाहिन्यांना इलास्टिक बनवतात, तसे हृदयाच्या स्नायूंना ते बळकटसुद्धा करतात आणि फुफ्फुस जो आपला आहे म्हणजे लंग्स ज्याला आपण म्हणतो त्या लंग्सचे पॉवरसुद्धा वाढवण्यामध्ये हे मदत करत असतं. तर ओव्हरऑल जे एफर्ट टॉलरन्स आहे म्हणजे व्यायाम करायची शक्ती, ही व्यायाम करायची ताकद जी आहे हे माधवप्राशने वाढत असतं.
नक्कीच. तर डॉक्टर म्हणतात त्याप्रमाणे आपल्या सर्वांच्याच माहितीतला व्हिटॅमिन सी युक्त हा जो आवळा आहे आणि इतर महत्त्वाच्या औषधी घटकांनी बनलेलं माधवप्राश हृदयाच्या रक्तवाहिन्यांचं आरोग्य सुधारतं. तर आजपासूनच माधवप्राशचं सेवन सुरू करा. माधवप्राश तुम्ही घर बसल्या मागवू शकता आणि त्यासाठी तुम्हाला फक्त मिस कॉल द्यायचा आहे 02248906262 या क्रमांकावर. सर, आता पुढच्या प्रश्नाकडे वळूया. सर, ज्यांना इतर हृदयरोग आहेत किंवा ब्लॉकेजेस ज्यांना डिटेक्ट झालेले आहेत, अशांनी माधवप्राश सेवन केलं तर त्याचा फायदा होतो का? ओके, तर इथे प्रश्न असा आहे की अँजिओप्लास्टी किंवा बायपास झालेल्या पेशंटनी माधवप्राश सेवन करायला पाहिजे का? तर नक्कीच करायला पाहिजे. कारण प्लास्टी आणि बायपास जी सर्जरी आहे हे टेम्पररी उपाय आहे जे डॉक्टरांनी तुम्हाला करून दिलं आहे तुमच्या ब्लॉकेजेससाठी. पण याचा जर आपण मेन कॉज बघितलं म्हणजे ते कशामुळे झालं आहे, तर ते चुकीचं लाईफस्टाईल फॉलो केल्याने किंवा चुकीचं डाईट फॉलो केल्याने हे झालेलं आहे. तर आपल्याला लाईफस्टाईलमध्ये सुधारणा करणं गरजेचं आहे. ते म्हणजे जर आपण डाईट व्यवस्थित केलं, आपण वजन व्यवस्थित जर कमी करू शकलो, आपण आपल्या शुगरवरती नियंत्रण ठेवलं, ब्लड प्रेशरवरती नियंत्रण ठेवलं, तर पुन्हा जे ब्लॉकेजेस तयार होतात ज्याच्यामुळे छातीत दुखणं किंवा दम लागणं हे जे त्रास असतं हे कमी करण्यासाठी आपल्याला एफर्ट्स घ्यायला पाहिजे. तर माधवप्राश जे औषध आहे ते जे रक्तवाहिन्या जे खराब झालेले असतात, त्याच्या आतमधली थर जी खराब झालेली असते जिथे ब्लॉकेजेस तयार होतात त्याला कमी करण्यासाठी, प्रिव्हेंट करण्यासाठी माधवप्राशचा चांगला रोल आहे. जसं आपण मागे डिस्कस केलं की त्याच्यात व्हिटॅमिन सी आहे, आवळा आहे. तर आवळा आणि व्हिटॅमिन सी जे आहे ते एंडोथिलियमला इम्प्रूव्ह करतात. रक्तवाहिन्याचे जे सर्क्युलेशन आहे म्हणजे हृदयाचं स्वतःचं सर्क्युलेशन आणि पूर्ण अख्ख्या बॉडीचं सर्क्युलेशन इम्प्रूव्ह करायचं काम माधवप्राश करत असतं. अजून एक पॉईंट इथे लक्षात घ्यायला लागेल की ज्यांची प्लास्टी झालेली आहे किंवा ज्यांचं बायपास झालेलं आहे यांना पुन्हा रिस्टेनोसिस म्हणजे जिथे ब्लॉक पूर्वी होता त्या ब्लॉकवरती पुन्हा ब्लॉकेजेस तयार होतात. मग हे ज्यांना असं वाटते की हे होऊ नये तर त्यांनी त्यांचा लाईफस्टाईलचा कंट्रोल घ्यायला पाहिजे, त्यांनी डाईटचा कंट्रोल घ्यायला पाहिजे आणि त्याचबरोबरीने जर आयुर्वेदिक औषधांचा वापर केला, माधवप्राशचा वापर केला तर हे रिस्टेनोसिस होण्याचे जे चान्सेस आहे हे कमी होताना आपल्याला दिसतं. डॉक्टर, आणखी एक की जेव्हा तुमच्या शरीरात कोलेस्ट्रॉल वाढलेलं असतं तेव्हा हृदयरोग होण्याचे, हार्ट अटॅक येण्याचे चान्सेस जास्त असतात. तर ज्यांना असं डिटेक्ट झालेलं आहे की शरीरात कोलेस्ट्रॉल वाढलेला आहे तर अशांनी पण माधवप्राशचं सेवन केलं तर ते फायदेशीर ठरेल? येस, तर कोलेस्ट्रॉल वाढल्याने ब्लॉकेजेस तयार होतात हे तर रिसर्च प्रूव्हन आहे, याच्यात काही डाऊट नाही आहे. पण हा कोलेस्ट्रॉल वाढतो कशाला किंवा लिपिड प्रोफाईल आपलं बिघडतं का हे समजून घ्यायला लागेल. तर जेव्हा बॉडीमध्ये इन्फ्लामेशन होतो म्हणजे बॉडीचा आतमध्ये जेव्हा सूज येते किंवा इंजरी होते, तर इंजरी हे वेगवेगळ्या गोष्टींमुळे होऊ शकते. अल्कोहोलमुळे होऊ शकते, टोबॅको स्मोकिंगमुळे होऊ शकतं किंवा साखर जर वाढलेली असेल तर होऊ शकतं, BP वाढलेला असेल तर आतमध्ये डॅमेज होऊ शकतो. मग असे बरेच कारणं आहेत ज्याच्यामुळे जर बॉडीचा आतमध्ये रक्तवाहिन्यांना जर डॅमेज झालं तर आपल्या शरीरातलं लिपिड प्रोफाईल हे वाढायला लागतं. म्हणजे हे चांगल्यासाठी वाढत असतं, पण हे जर गरजेपेक्षा जास्त डॅमेज व्हायला लागले आणि जास्त प्रमाणात लिपिड वाढायला लागले तर ब्लॉकेजेस तयार व्हायला लागतात. तर आपल्याला जर लिपिड प्रोफाईलला कंट्रोलमध्ये ठेवायचं असेल तर पहिली गोष्ट आपल्याला करायला लागते ती म्हणजे बॉडीमधली जे इन्फ्लामेशन आहे, जे आतमध्ये सूज आलेले आहे, जे काही इंजरी झालेत आतमध्ये, त्यांना कंट्रोलमध्ये ठेवणं गरजेचं असतं. आणि इथे रोल येतो मग माधवप्राशचा. माधवप्राशचे जे घटक आहेत हे सगळे घटक जे आहेत ते आतमधल्या इन्फ्लामेशनला कमी करतात. व्हिटॅमिन सी हे ऑलरेडी प्रूव्हन आहे की जर तुम्हाला इन्फ्लामेशन कमी करायचं असेल किंवा रक्तवाहिन्यामधल्या आतमधल्या थरला चांगलं करायचं असेल तर व्हिटॅमिन सी घ्यायला पाहिजे. तर माधवप्राश जर आपण घेतलं व्हिटॅमिन सी बरोबर जे 40 हर्ब वेगवेगळे आहेत त्यांचं बरोबरीने जर आपण घेतलं तर खूप चांगल्या पद्धतीने आतमधला इन्फ्लामेशन कमी होतो, रक्तवाहिन्याला जे झीज झालेली असते किंवा इंजरी झालेली असते ते सुद्धा कमी होतो, रक्तवाहिन्या फ्लेक्सिबल बनतात आणि हे चांगल्या बनल्या कारणाने तुमचं लिपिड प्रोफाईल किंवा LDL HDL जे काही वाढलेले कमी झालेले असतात हे नॉर्मल करण्यासाठी मध्ये माधवप्राशचा खूप चांगला आपल्याला इथे उपयोग होताना दिसतो. तर डॉक्टर विपिन म्हणतात त्याप्रमाणे माधवप्राश जे आहे ते संपूर्ण संशोधनाअंती माधव बागने तयार केलेलं आहे आणि याला मान्यतासुद्धा मिळालेली आहे आणि त्यामुळे तुम्हाला जर तुमचं हृदय निरोगी ठेवायचं असेल तर माधवप्राश हा नक्कीच एक उत्तम पर्याय तुमच्यासाठी ठरू शकतं. चला तर आणखी पुढे चर्चा करूया. डॉक्टर, आजकाल आपली लाईफस्टाईल खूप वेगवान झालेली आहे. आपण पैसा कमवण्याच्या, यश कमवण्याच्या मागे जातोय आणि इथे आपण कुठेतरी एक विसरतोय की या सगळ्या धावपळीमध्ये आपल्या हृदयावर जो ताण येतोय तो खूप वाईट परिणाम करतो आपल्या शरीरावर आणि यामुळेच हार्ट अटॅकचं प्रमाणसुद्धा वाढतं. तर आपलं हृदय चांगलं ठेवण्यासाठी या ताणतणावाच्या लाईफस्टाईलमधनं जर आपल्याला बाहेर यायचं असेल
तर माधवप्राश कितपत फायदेशीर असेल? एक्झॅक्टली, जसं मॅडमनी म्हटलं की खूप स्ट्रेसफुल लाईफ आपण जगतोय, प्रत्येक जणांना स्ट्रेस आहे. तर या स्ट्रेसमुळे बेसिकली काय होतं की शरीरामध्ये जे स्ट्रेस हॉर्मोन्स आहेत ते स्ट्रेस हॉर्मोन्स वाढायला लागतात आणि हे स्ट्रेस हॉर्मोन्स ॲड्रिनालिन असेल किंवा कॉर्टिझॉल असेल हे शरीरात वाढतं आणि याचा परिणाम म्हणून हृदयाचे ठोके वाढायला लागतात आणि रक्तवाहिन्या जे आहेत ते संकुचित होतात प्रेशरला मेंटेन करण्यासाठी आणि काही लोकांना झोपेचा सुद्धा प्रॉब्लेम होतो. मग जेव्हा हे असं होत असतं ना तेव्हा एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की बॉडीची रिकव्हरी केव्हा होते, जेव्हा आपण छान आपला माइंड जेव्हा शांत असतो, रिलॅक्स असतो, जेव्हा आपण चांगली झोप घेतो तेव्हा बॉडीच्या आतमधले रिपेअरिंग होतं. हे देवाने हे ऑलरेडी सिस्टम डेव्हलप करून ठेवलेलं आहे की आपण जेव्हा झोपतो किंवा आपण जेव्हा रिलॅक्स होतो तेव्हा बॉडी आतमध्ये स्वतः रिपेअरिंगचं काम करायला सुरुवात करत असते. पण जर आपण स्ट्रेसमध्ये आहोत तर आपली सिस्टम ही खूप हायपर ॲक्टिव्ह स्टेजमध्ये असते. तिथे जर आपण पंचकर्म केलं किंवा योगासनं केलं किंवा प्राणायाम याचा जर उपयोग केला तर तुमचं बॉडी हा चांगल्या पद्धतीने रिलॅक्स होऊ शकतो. आणि त्याचबरोबरीने जर माधवप्राशचंही सेवन केलं तर जसं आपण मागे बोललो की आतमध्ये जे काही डॅमेजेस होतात, मग स्ट्रेस वाढल्याने जे काही बॉडीमध्ये डॅमेज होईल किंवा रक्तवाहिन्या जे खराब होतात त्यांना रिपेअर करायचं काम माधवप्राश हे खूप चांगल्या पद्धतीने करतो. पण इथे मला अजून एक गोष्ट सांगायची की पंचकर्माचा जो मी उल्लेख केला त्यातही जर शिरोधाराचा आपण वापर केलं तर ओव्हरऑल तुमचा स्ट्रेस कमी होतो, जे काही अँझायटी आपल्याला आली असते ते अँझायटी पण कमी होतो आणि हृदयाचे ठोके सुद्धा चांगल्या पद्धतीने नियंत्रणात येतं. आणि आतमधलं रिपेअरिंग जर करून घ्यायचं असेल तर माधवप्राशचा नक्की वापर सगळ्यांनी करून घ्यायला पाहिजे. तर ये दिल का मामला आहे आणि कोणत्याही ताणतणावामुळे जर तुमच्या हृदयाला तणाव येत असेल, त्याच्यावर अतिरिक्त ताण येत असेल तर आजारी मात्र पडू नका. नैसर्गिक पद्धतीने माधवबागमध्ये उपचार घ्या. हार्ट अटॅक येण्याच्या धोक्यापासून स्वतःचा बचाव करा आणि हे शक्य होईल ते म्हणजे माधवप्राशच्या मदतीनं. मग उशीर कशाचा करताय? आजच माधवबागचं माधवप्राश मागवा आणि त्याचं सेवन करायला सुरुवात करा. माधवप्राश आता तुम्ही घरबसल्या मागवू शकता आणि त्यासाठी नंबर नोंद करून घ्या. त्यासाठी नंबर आहे 0224890626. यानंतर आपण एक छोटासा ब्रेक घेतोय. ब्रेकनंतर साम संजीवनीमध्ये आपलं स्वागत. माधवबागच्या अद्भुत आणि नवसंजीवनी ठरणाऱ्या माधवप्राशविषयी आपण जाणून घेतोय. डॉक्टर विपिन, बऱ्याचदा असं पण होतं की अनेकदा जिममध्ये वर्कआउट करताना एखाद्याचा मृत्यू झाला किंवा तरुण जिममध्ये वर्कआउट करत होता आणि अचानक त्याला हार्ट अटॅक आला. अशा घटना किंवा असे किस्से आपण नेहमी ऐकतो. तर अशांनी ज्यांना स्वतःचं, खरं तर आपण वर्कआउट किंवा एक्सरसाइज अशासाठीच करतो की आपण आपलं हृदय शरीर स्ट्रॉंग ठेवावं, पण मग अशा केसेसमध्ये माधवप्राश कितपत उपयोगी ठरेल? ओके, सो पहिला एक गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायला लागेल की एक्सरसाइज ही चांगली गोष्ट आहे, पण ते व्यवस्थित व्हायला पाहिजे. व्यवस्थित गायडन्सच्या अंडरमध्ये जर ते झालं तर शरीराला चांगलं उपयोगी पडतं. आता एक्सरसाइजचा मागचा पण एक सायन्स आहे की कुठल्या व्यक्तीने किती एक्सरसाइज करायला पाहिजे, कुठल्या वयात कोणते एक्सरसाइज करायला पाहिजे, एक्सरसाइज सुरू करताना ते कसं सुरू करायला पाहिजे, याच्या मागे पूर्ण एक सायन्स आहे. मग ते आपल्याला समजून घ्यायला लागेल की त्याच्या मागचं सायन्स काय. जर चुकीच्या पद्धतीने एक्सरसाइज झालं तर त्याचा दुष्परिणामही आपल्याला दिसायला मिळत असतो. तर पहिली तर गोष्ट आपल्याला समजून घ्यायला पाहिजे की माझ्या हार्टची कॅपॅसिटी काय आहे, माझी बॉडीची कॅपॅसिटी काय आहे, मी किती व्यायाम करू शकतो. तर त्याच्यासाठी स्ट्रेस टेस्ट नावाची एक टेस्ट असते. ती टेस्ट केल्याने आपल्याला समजून येतं की हृदयाचा रक्तपुरवठा किती होतो किंवा आपल्या शरीराला जेव्हा गरज असते तेव्हा आपला हार्ट किती कॅपॅसिटीने रक्त पाठवू शकतो हे आपल्याला समजून घेण्यासाठी एक स्ट्रेस टेस्ट खूप महत्त्वाचा असतो. तसेच बरेचशा लोकांना हार्टचा रिधमचा प्रॉब्लेम असतो. ते कंजनायटली असू शकतो किंवा त्यांना ते झालेलं असतं पण त्यांना ते समजत नाही की हार्टमध्ये काय प्रॉब्लेम आहे. काही लोकांना वॉलचा प्रॉब्लेम असतो, एओर्टिक स्टिनोसिस वगैरे असू शकतं किंवा त्यांचं डायलेटेड असू शकतो कार्डियक, म्हणजे हार्टची साईज ही वाढलेली असते. मग एक्सरसाइज सुरू करायच्या आधी जर आपण हे बघितलं नाही आणि आपण खूप जास्त कॅपॅसिटीने एक्सरसाइज सुरू करायला लागलो तर हार्ट अटॅक वगैरे हे उद्भवू शकतो. तर एक्सरसाइज सुरू करायच्या आधी एक बेसिक ECG जरी आपण करून घेतलं तर आपल्याला आयडिया येईल की आपल्या हार्टच्या इलेक्ट्रिकल ॲक्टिव्हिटी व्यवस्थित होत आहे का. तसंच जर त्याचबरोबर मी 2D एको ही टेस्ट करून घेतली तर आपल्याला समजेल की आपलं हार्ट हे कितपत एक्सरसाइज सहन करण्यासाठी बनलेलं आहे. आणि माधवप्राश म्हणजे हे एक्सरसाइज सुरू असताना आपल्या बॉडीला रिकवर होणं हे खूप गरजेचं असतं. म्हणजे जेव्हा आपण एक्सरसाइज करतो त्याच्यानंतर रेस्ट पिरियड इज ऑल्सो इम्पॉर्टंट. पण बरेचदा आपण आपल्या धक्काधक्कीच्या जीवनामध्ये किंवा आपलं खूप स्ट्रेसफुल लाईफ असल्या कारण आपण रिलॅक्स होत नाही. तर ते रिलॅक्स होण्यासाठी माधवप्राशचा मदत होतो. माधवप्राश जर आपण एक्सरसाइज करत असताना घेतलं तर ते बॉडीच्या आतमध्ये जे डॅमेज होत असते किंवा
रक्तवाहिन्या जे कठीण झालेले असतात त्यांना फ्लेक्सिबल बनवायचं काम माधवप्राश करतं. आणि जेव्हा आपण एक्सरसाइज करतो तेव्हा हळूहळू एक्सरसाइजची कॅपॅसिटी ही वाढत असते, एक्सरसाइज टॉलरन्स वाढत असतो. तर माधवप्राशचा जर उपयोग केलं तर एक्सरसाइजची कॅपॅसिटी वाढवण्यामध्ये इथे मदत मिळेल. आणि जर आतमध्ये इंजरी होत असेल किंवा इन्फ्लामेशन होत असेल तर त्याला कंट्रोलमध्ये ठेवायचं काम पण माधवप्राश करू शकतो. तर जे कोणी एक्सरसाइज करतायत, जिममध्ये जातात, त्यांनी एकदा आपली तपासणी करून घ्या, हार्टची तपासणी करून, आणि माधवप्राश त्याच्यासोबत जर सेवन केलं तर कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही. तुम्ही व्यवस्थितपणे एक्सरसाइज करू शकता. नक्कीच. तर हृदयाचे स्नायू बळकट करण्यासाठी व्यायाम करणं तितकंच महत्त्वाचं आहे आणि त्यामुळे व्यायाम सोडून चालणार नाही. पण माधवप्राशमध्ये असलेल्या सगळ्या वनौषधी या हृदयाच्या स्नायूंना मजबूती देतात आणि रक्तपुरवठ्यामध्ये सुधारणा देखील करतात आणि त्यामुळे तुम्ही देखील माधवप्राशचं सेवन करून तुमच्या हृदयाला निरोगी आणि तंदुरुस्त ठेवू शकता. आत्ताच मिस कॉल द्या आणि माधवप्राश आत्ताच घर बसल्या ऑर्डर करा, मागवून घ्या आणि त्यासाठी नंबर मात्र नोंद करून घ्या. आमचा नंबर आहे 0224890626. सर, बऱ्याचदा असा होता, आता तुम्ही या आधीच्या उत्तरात स्ट्रेस टेस्टचा उल्लेख केला होता. ज्यांची स्ट्रेस टेस्ट एकदा पॉझिटिव्ह आली की घाबरून जातात ते लोक, म्हणजे आता हृदयावर ताण येतोय, आता टेस्ट पण पॉझिटिव्ह आली म्हणजे आता हार्ट अटॅकच, असं काहीतरी एक गणितच त्या लोकांच्या मनात, अशी भीती बसून जाते. तर मग अशा स्ट्रेस टेस्ट पॉझिटिव्ह आलेल्यांनी माधवप्राशचं सेवन करावं का? ओके, तर पहिल्या इथे समजून घ्यायला लागेल की स्ट्रेस टेस्ट पॉझिटिव्ह आहे याचा अर्थ काय. तर स्ट्रेस टेस्ट पॉझिटिव्ह म्हणजे याचा अर्थ असं होतो की जेव्हा आपण एक्सरसाइज करतो ते एक्सरसाइज करत असताना आपल्या हृदयाला जे रक्त पुरवठ्याची गरज असते तेवढं पुरवठा होत नाही, ज्याच्यामुळे ECG मध्ये चेंजेस यायला लागतात. याला असंही समजू शकतो की जेवढी डिमांड असते हार्टची तेवढी सप्लाय होत नाही आणि सप्लाय आणि डिमांडचा मिसमॅच झाल्या कारणाने इस्चेमिया होतो आणि इस्चेमियाला आपण स्ट्रेस टेस्ट पॉझिटिव्ह असं म्हणतो. मग ह्याच्यासाठी रिस्पॉन्सिबल असतात रक्तवाहिन्या. जर आपल्या रक्तवाहिन्या हे इलास्टिक नसतील किंवा ते जर फ्लेक्सिबल नसतील तर तिथे स्ट्रेस टेस्ट पॉझिटिव्ह होण्याचे चान्सेस हे खूप जास्त असतं. मग आपण काय करतो, जेव्हा स्ट्रेस टेस्ट एखादा व्यक्तीचा पॉझिटिव्ह आलेला असतो तेव्हा ते आपण व्यवस्थित त्यांना समजून सांगतो की कितव्या मिनिटाला तुमची स्ट्रेस टेस्ट पॉझिटिव्ह आलेली आहे आणि त्याला इम्प्रूव्ह करण्यासाठी मग वेगवेगळ्या गोष्टी करायला लागतं. मग त्याच्यात डाईट मॉडिफिकेशन आहे, पंचकर्म आहे, औषधं आहेत, आयुर्वेदिक औषधं, आणि त्यात महत्त्वाचा जो मेडिसिन असतो तो म्हणजे माधवप्राश. जर स्ट्रेस टेस्ट पॉझिटिव्ह आलेली असेल तर माधवप्राश आपण नक्कीच घ्यायला पाहिजे. माधवप्राशमधले जे घटक आहेत ते रक्तवाहिन्यांना इलास्टिक बनवतात, फ्लेक्सिबल बनवतात, आणि जेव्हा डिमांड ही वाढते हार्टची तेव्हा ते डिमांडला फुलफिल करण्यासाठी आपले ब्लड वेसल्स डायलेट होतात आणि ते डायलेट झालेले ब्लड वेसल्स डिमांडला मॅच करून सप्लाय वाढवतात आणि आपली स्ट्रेस टेस्ट जे आहे ते पुन्हा निगेटिव्ह यायला लागते. तर इथे स्ट्रेस टेस्ट ज्यांची पॉझिटिव्ह आहे किंवा ज्यांना चालताना त्रास होतो, छातीत दुखतं किंवा दम लागतं, अशा सगळ्या व्यक्तीने हे माधवप्राशचं सेवन नक्कीच करायला पाहिजे. त्याच्याने हृदयाचे स्नायू जे आहेत ते बळकट होतील आणि तसेच तुमचे रक्तवाहिन्या जे आहेत ते सुद्धा इलास्टिक बनणार आहेत. तर माधवबाग हे गेल्या 17 वर्षांपासून 300हून अधिक क्लिनिक आणि 2 निवासी रुग्णालय यांच्या माध्यमातून रुग्णसेवा पुरवत आहे. तर हीच योग्य वेळ आहे योग्य पाऊल उचलण्याची आणि स्वतःच्या हार्टला अटॅकपासून मुक्त करण्याची आणि सुरक्षित ठेवण्याची. त्यामुळे मिस कॉल द्या. तुमच्या घराजवळील माधवबागच्या क्लिनिकमध्ये तज्ज्ञ डॉक्टरांचं मार्गदर्शन घेण्यासाठी तुम्ही अपॉइंटमेंट बुक करू शकता. 0224890626 या क्रमांकावर तुम्ही मिस कॉल द्या आणि माधवबागचे प्रतिनिधी जे आहे ते तुम्हाला लगेचच कॉलबॅक करतील आणि तुमची सगळी माहिती घेऊन तुम्हाला अपॉइंटमेंटसुद्धा मिळवून देतील. सर, आणखी एक प्रश्न की माधवबागने माधवप्राश तयार केलाय, ही नवसंजीवनी आहे असं म्हणता येईल, पण त्याच्या आधी खूप संशोधन करावं लागलं असेल. तर या संशोधनाबद्दल आम्हाला जरा सांगा. ओके, सो एक गोष्ट समजून घ्यायला लागेल की माधवबागमध्ये आपण जे काय औषधं वापरतो किंवा जे काय पंचकर्म वगैरे जे काय आपण ट्रीटमेंट करत असतो त्याच्या मागे आपण रिसर्च करून त्याची पायलट स्टडीज करून त्याच्यानंतरच ते आपण पेशंटवरती त्याचा प्रयोग करत असतो. मग सेम थिंग विथ माधवप्राश ऑल्सो. माधवप्राशची स्टडी करत असताना आपण ॲनिमल ट्रायल घेतलं. त्या ॲनिमल ट्रायलमध्ये आम्हाला हे बघायचं होतं की माधवप्राश हे नक्की हार्ट अटॅक प्रिव्हेंट करू शकतो का, त्याचा काय पुरावा आहे. तर आपण 2 ग्रुप केलं, त्याच्यामध्ये आपण उंदीर घेतलं. एक ग्रुप
ग्रुपला आपण माधवप्राश दिलं, एका ग्रुपचं उंदीरला, आणि दुसऱ्यांना काहीच खाऊ दिलं नाही, नुसतं त्यांचा जो रेग्युलर डाएट होता तो त्यांना खाऊ दिलं. मग एक आर्टिफिशियल वेनी आपण हार्ट अटॅक इंड्यूस केलं. आणि त्याच्यात आपण जेव्हा पोस्टमॉर्टम केलं, त्यांचं जेव्हा ॲनालिसिस केलं हृदयाचं, तेव्हा आपल्याला असं दिसलं की ज्या उंदीरांनी माधवप्राशचं सेवन केलं होतं त्यांचं हार्टमध्ये डॅमेज हे खूप कमी प्रमाणात झालं. ज्यांनी नव्हतं केलं त्यांच्यामध्ये खूप एक्सटेन्सिव्ह डॅमेज झालेलं आम्हाला दिसलं. आणि हा जो काही रिसर्च होता तो दिल्ली इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल सायन्स इथे तो झालेला आहे. आणि तिकडून आपल्याला तो ॲनिमल ट्रायल करून हे रिझल्ट दाखवलेला आहे की माधवप्राश जे आहे हे हार्ट प्रोटेक्टिव्ह किंवा कार्डिओ प्रोटेक्टिव्ह म्हणून चांगल्या पद्धतीने काम करत असतो. अजून आपण जर बघायला गेलं तर आयुष जी बॉडी आहे, आयुषचं सर्टिफिकेशन लागतो आपल्याला कुठलाही आयुर्वेदिक प्रोडक्ट आणण्यासाठी मार्केटमध्ये. मग त्याचे काही रूल्स अँड रेग्युलेशन्स असतात, त्यांचे काही क्वालिटीचे नॉर्म्स असतात. ते सगळं क्वालिटीचे नॉर्म्स आपण फॉलो करून माधवप्राश तयार केलेला आहे आणि आपल्याकडे आयुषचं सर्टिफिकेट देखील माधवप्राशचं आहे. तसंच तुम्ही जर म्हणाल तर WHO GMP एक सर्टिफिकेशन लागतो प्रोडक्टसाठी, ज्याच्यामध्ये सेफ्टी आणि एफिकेसी आपण चेक करत असतो. त्याचं सर्टिफिकेटसुद्धा आपल्या माधवप्राशला आपण मिळवून दिलेलं आहे. मग सगळ्या रीत्याने जर बघितलं तर FDAचं अप्रुव्हल आहे, WHO GMP सर्टिफाईड प्रोडक्ट आहे, आयुषसुद्धा सर्टिफाईड आहे, आणि दिल्ली इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल रिसर्चने सुद्धा हे सिद्ध करून दाखवलेलं आहे की माधवप्राश हे कार्डिओ प्रोटेक्टिव्ह म्हणून चांगल्या पद्धतीने काम करतोय. तर म्हणजे सगळ्या गोष्टीने माधवप्राश जो आहे तो क्वालिटीमध्ये पण छान आहे. आणि तसंच तो जर आपण हे बघितलं त्याची एफिकेसी बघितली किंवा कार्डिओ प्रोटेक्टिव्ह नेचर बघितलं, त्याच्यातही माधवप्राश खूप चांगल्या पद्धतीने समोर आलेला आपल्याला दिसतो. पण डॉक्टर विपिन, जाता जाता आणखी एक सांगा की आता माधवप्राश घ्यायचं पण त्याचं सेवन करायचं कसं, त्याची पद्धती काय ती सांगा. ओके, सो माधवप्राश जो आहे तो एका प्रकारचा रसायन आहे. रसायन म्हणजे जे असे मेडिसिन जे आपल्या शरीरातल्या एजिंग प्रोसेसला स्लो डाऊन करतो किंवा शरीरातले जे धातू असतात त्यांना खूप चांगल्या पद्धतीने ते मेंटेन करत असतात. तर सिनियर सिटीजनमध्ये रसायन घेणं हे खूप चांगले मानलेलं आहे आयुर्वेदाने. तर माधवप्राश सुद्धा एक रसायन आहे. तर रसायन सेवनाचा एक काळ आहे, ते म्हणजे सकाळी उठल्यानंतर जेव्हा आपण ब्रश करतो त्याच्यानंतर 1 चमचा माधवप्राश आपल्याला घ्यायला पाहिजे. ते जर आपण रोज त्याचं नियमित सेवन केलं तर त्याच्याने जे काय आपण बेनिफिट डिस्कस केलं, रक्तवाहिन्या चांगलं होणं किंवा हृदयाचे स्नायू बलकट होणं, फुफ्फुसाची ताकद वाढणं, एजिंग प्रोसेस स्लो डाऊन होणं, हे सगळ्या बेनिफिट्स आपल्याला माधवप्राशने मिळतं जर आपण रोज सकाळी 1 चमचा माधवप्राशचं सेवन केलं तर. नक्कीच डॉक्टर विपिन, तुम्ही इथे आलात आणि माधवप्राश या प्रोडक्टविषयी इतकी छान माहिती दिलीत. कशा प्रकारे हृदयाचं स्वास्थ्य आपण माधवप्राशचं सेवन करून चांगलं ठेवू शकतो याबद्दल तुम्ही सांगितलं, त्यासाठी खूप खूप आभार. यानंतर इथेच थांबतोय. पुन्हा भेटूया नवीन तज्ज्ञांसह आणि नवीन विषयांसह. तोपर्यंत नमस्कार.